मला एक सांगा, मराठी माणूस एकमेकाशी रस्त्यावर बोलू शकत नाही बोलू शकतो? आम्हाला बोलायचा अधिकार आहे की नाही मराठी माणसाला एकमेकाचं? त्याच्यावर पोलीस आम्हाला धरणार का? म्हणजे आम्ही चालता फिरता बोलायचं नाही का? हा, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात आहे का? आम्ही लोक मराठी माणूस एकमेकाशी बोलायचं आदर भाग आहे आमचा. कोणत्याही पद्धतीत हा विषय धार्मिक नाही, आम्ही तेच सांगतोय. हा समाजहिताचा प्रश्न आहे, त्याला समाजहितापुरता मर्यादित ठेवा. जर तुम्ही कुठचाही जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर इथला मराठी माणूस तुम्ही शस्त्र उचलण्याचा प्रयत्न करत असाल, बोलत असाल तर ते कोणावर उभारणार आहेत हे सांगा. आजचा आमचा प्रश्न आहे. आम्ही इथला मराठी माणूस दाखवतो की आमची छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार उचलण्याची आमची संस्कृती आहे. तुम्ही शस्त्र उचलण्याच्या भाषा असतील, हे जे काय सर्व हा प्रकार थांबले पाहिजे. आमचं हेच म्हणणं आहे. कुठेतरी प्रत्येक समाज, प्रत्येक इथे घटक आपापले ताकद दाखवण्याचा जो काय प्रयत्न करतोय, छुपा अजेंडा घेऊन मराठी माणसाला इथे ताकद दाखवण्याचा जो प्रयत्न होतोय तो थांबला पाहिजे. अन्यथा मराठी माणूस याच्या पुढे सहन करणार नाही. मोर्चा निघाला त्यावेळी देखील परवानगी नाकारली, पोलिसांना ताब्यात घेण्यात आलं. आज देखील मराठी माणूस त्यांना पोलीस नाकारतायत, ताब्यात घेतलं. प्रशासन मराठीच्या विरोधात आहे. आमचा हाच तर प्रश्न आहे. ज्यावेळी आमच्या मराठी एकीकरण समितीने मीरा भाईंदरला आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नोटीस देण्यात आली, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. परंतु हा जो परवा काय प्रकार इथे घडला, तिथे फाडलं गेलं, चाकू सुरे आणून तिथे ताडपत्र्या फाडल्या गेल्या. मग त्यांच्यावर काय कारवाई केले हे गृहनिर्माण मंत्रालयाने जाहीर करावं. आमची छोटी छोटी मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, ह्याच्यामध्ये गुन्हे नोंद केले जातात. मग एवढ्या ठिकाणी संवेदनशील भागात जो काय प्रकार घडला त्यांच्यावर काय कारवाई केली? पोलिसांच्या अंगावर गेले, पोलिसांच्या अंगावर जाऊन त्यांची वादावाद केली. म्हणजे महाराष्ट्र पोलिसच्या अंगावर येणार ती लोक. हा बघा, मराठी आहोत, एकमेकाशी बोलत होतो म्हणून पोलिसांनी आम्हाला इकडे आणलं. हा जो प्रकार आहे त्याचे मोर्चे काढतो आणि हे करू तर तो पोलीस प्रशासनाला, इथल्या शासनाला, शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे. ते शासकीय व्यवस्थेत कसं निस्तरायचं. जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी 1 लाखाचे मोर्चे काढतो, म्हणजे आम्ही मराठी आहोत ना बनव, आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो. आज आमच्या मराठी मातीचं हे दुर्दैव आहे की आम्हाला आमच्या महाराष्ट्रात, आमच्या स्वतंत्र भाषिक राज्यात मराठीच्या अधिकारांसाठी भांडावं लागतंय. हे आमचं दुर्दैव आहे. पण ह्याच्या पुढे हे सहन केलंच जाणार नाही कोणत्याही परिस्थितीत. तुम्ही बघा, आता बघा, फक्त इथे येऊन आंदोलनं केली गेली, त्याला विरोध नाही झाला, त्याच्यावर किती कारवाई झाली. आम्ही फक्त बाईट देत होतो, अजून आमचे कार्यकर्ते यायचे, गोवर्धन साहेब पण येत आहेत, लक्षात घ्या. फक्त बाईट देत होतो तरी आम्हाला इथे उचलून आणलं. इथला मराठी माणूस आहे, मराठी माणसाचं राज्य आहे, स्वतंत्र मराठी भाषिकांचं राज्य आहे. किती माणसं म्हणजे काय, उद्या अखंड मराठी समाज इथे उतरेल. ही जर नाटकं बंद नाही झाली तर अखंड मराठी समाज मात्र इथे उतरल्याशिवाय राहणार नाही, मात्र निश्चितपणानं. तेच तर आम्ही सांगतोय ना, मराठी माणसाला नोटीस काय येतात वारंवार. इथे एवढा प्रकार घडला, त्याच्यावर काय कारवाई केलीत? पोलीस प्रशासनालाही संबंध. आता आम्हाला उचलून आणलं ना, किती जणांना उचललं त्या दिवशी? प्रश्न आहे आमचा, किती जणांना उचललं तुम्ही त्या दिवशी? गृहनिर्माण विभागाने ती आकडेवारी जाहीर करावी. नक्कीच आमचे जे काही संघटन आहे पूर्ण मराठी माणूस, या पूर्ण प्रकारावर मराठी माणूस एकत्र येईल आणि पुढची भूमिका मात्र निश्चितपणाने ठरवेल. भूमिका सगळेजण मराठी समाज, मराठी माणूस एकत्र येऊन, मी खरं तर मी अजून वारंवार सांगतो, हा प्रश्न मराठी किंवा जैन ह्या प्रकाराचा नाही, आरोग्याचा प्रश्न नको ती भाषा करायला. आम्ही आंदोलन किंवा काही मोर्चा काढण्याने, अरे एवढी हिंमत जर हे मोर्चा तुम्ही रोखू शकत नाही तर ज्या दिवशी मराठी माणूस खऱ्या अर्थानं उतरेल ना, तुमची पोलीस प्रशासन सगळी व्यवस्था कमी पडेल, एवढं मात्र निश्चितपणाने सांगतो. मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. अजूनही आमचे कार्यकर्ते येणं बाकी आहे. आम्ही फक्त माध्यमांना प्रतिक्रिया देत होतो तर पोलिसांनी आम्हाला अडवल्याचं ते म्हणाले.
विषय तिथे जातीय प्रश्न निर्माण करू नये, त्याच्यामध्ये जातीय वाद आणू नये. आम्ही शांत आहे, तुम्ही शांत राहा. न्यायालयाने दिलेल्या आज निर्णयाचा सर्वांनी सन्मान करावा. की निवेदनामध्ये हेच आहे की शस्त्र उचलणारी जी कोण असतील, आम्हाला कुठच्या समाजाबद्दल बोलत नाही. जर अशी भाषा पोलिसांसमोर केली जात असेल तर त्यांच्यावर काय कारवाई झाली? परवानगी नसताना इथे आंदोलन झालं, चाकू सुरे घेऊन ताडपत्र्या फाडल्या गेल्या. त्याच्यामध्ये किती जणांवर गुन्हे नोंद केले? हेच प्रश्न आम्ही प्रशासनाला विचारतोय, पोलीस प्रशासनाला निवेदन देतो. त्याच्यात चुकलं काय?